नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द माइंड मास्टर टीच ह्या आपल्या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जीवन करेल रक्षण ते म्हणजे आपले शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत तो म्हणजे वर्णविचार किंवा वर्णांचे प्रकार. तत्पूर्वी आपण समजा शब्द कशाला म्हणतात ते थोडं पाहू. पहा, इथे समजा अक्षर आहे. एक अक्षर घेतलं मू, दुसरं घेतलं ला आणि तिसरं अक्षर घेतलं नी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मू, ला आणि नी हे वेगवेगळे अक्षर आहेत. पण ज्यावेळी ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, शब्द. म्हणजे ज्यावेळी हे तिन्ही अक्षरं एकत्र येतात मुलांनी, त्यावेळी आपल्याला ह्या अक्षरांचा एक शब्द समूह तयार झाला आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्याच्यापासून एक अर्थ निर्माण झाला आणि त्यालाच आपण म्हटलं की शब्द. बरोबर आहे ना. म्हणजे हे जरी आपण नी इकडे अगोदर टाकलं तरी नी मुला असं होणार, म्हणजे त्याचा अर्थ होणार नाही. पण जर ते ठराविक क्रमाने आले, जसं मू नंतर ला आणि नी, तर हा एक शब्द तयार झाला आणि म्हणून आपण त्याला म्हणतो शब्द किंवा शब्द असं आपण त्याला म्हणतो. आता अक्षरे ह्या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणूनच त्या अक्षरांना आपण ध्वनिचिन्ह असे म्हणतो. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणतो. वर्ण कोणते कोणते आहेत ते आपण पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्णमाला कोणाला म्हणतो तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आ. त्याच्यानंतर ख, ख, ग, ग, छ, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ. हे आपण सगळे वर्णमाला आपल्याला माहीतच आहे. आता आपण स्वर म्हणजे काय त्याचं आपण बघणार आहोत. म्हणजे वर्णाचे प्रकार किती, त्याच्यामध्ये स्वर येतं. वर्णाचे प्रकार त्यामध्ये पहिला येतं ते म्हणजे स्वर. पहा बरं, स्वर. पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 12 वर्णांना आपण स्वर असे म्हणतो. म्हणजे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ. हे 12 स्वर आहेत. म्हणजे स्वराचा उच्चार करताना ओठाच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अ पासून औ पर्यंत हे सगळे स्वर आहेत. बरोबर. अ पासून आपण औ पर्यंत हे सगळे काय आहेत, स्वर आहेत. बरोबर. आता हे झाले स्वर. आता आपण दुसरा बघणार आहोत ते म्हणजे स्वरादी. स्वरादी कशाला म्हणणार, स्वरादी. अम व आहा या 2 वर्णांना स्वरादी असे म्हणतात. यामध्ये अनुस्वार, पहा इथे अनुस्वार आहे आणि दुसरं विसर्ग आहे, जो हा विसर्ग आहे. बरोबर. आपण याच्यावरती जे आहे त्याला आपण अनुस्वार असं म्हणतो, अनुस्वार. आणि दुसरं जो आहे तो याला आपण विसर्ग असे म्हणतो, विसर्ग असे म्हणतो. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये अनुस्वार आणि विसर्ग आहे, म्हणूनच त्याला आपण ज्यावेळी अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना ह्या वर्णांच्या अगोदर स्वर येतो
म्हणून त्यांना आपण स्वरादी असे म्हणतो. स्वरादी म्हणजे स्वर आहे आदी म्हणजे आरंभ ज्याच्या असा तो वर्ण, तो म्हणजे स्वरादी. हे आपण बघू शकतो. जसं इकडे पहा, एक आपण उदाहरण बघू. समजा अंगण, उदाहरण बघा. उदाहरण अंगण, बरोबर, हे झाले अंगण. आता या शब्दात अ अधिक अनुस्वार आहे, बरोबर, अधिक अनुस्वार म्हणजे ते झालं बरोबर आहे ना. हा जो आहे हा इथे आपल्याला कसा निर्माण झाला होतो, अधिक अनुस्वार म्हणून तर असं आपण म्हणतो, म्हणजे अंगण, बरोबर. म्हणजे अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द आहेत. जसं उदाहरणार्थ द्यायला गेले, गंगा आहे, बरोबर, उंठ आहे, हे सर्व आपल्याला इथे दिसून शब्द येतात जे अनुस्वाराचे आहेत. विसर्ग म्हणजे काय? विसर्गाचा अर्थ श्वास सोडणे, म्हणजे विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा हिसडा देऊन केलेला उच्चारासारखा असतो, म्हणजे ह्याला आपण विसर्ग असे म्हणतो. पहा पुढे बघू. तिसरा हा 1 आहे, हा 2 आहे, हा तिसरा पाहू आपण. जो तिसरा सांगितलेला आहे नवे स्वरादी. नवे स्वरादी कोणते आहेत पहा. आता इंग्रजी भाषेचा संपर्क आल्यामुळे या भाषेचा प्रभाव आपल्या भाषेवर पडलेला आहे आणि काही इंग्रजी शब्द मराठी भाषेत आले आणि रुळून गेले. त्यासाठी बरेचसे असे नवे स्वरादी आलेले आहेत. जसे त्यामुळे ॲ व ऑ हे 2 स्वरादी पुन्हा ज्यादा आपल्यामध्ये आलेले आहेत. जसं उदाहरण जर आपण याचं बघायला गेलं, उदाहरण जर आपण याचे बघितलं तर बघा, बॅट, ऑगस्ट, बरोबर आहे, म्हणजे नवी स्वरादी आलेली आहेत. ह्या अगोदर आपण पाहिलेलं की आणि आहा हे होतं, पण आता जसं आपल्या इंग्रजी भाषेचं आपल्या मराठी भाषेमध्ये बराचसा प्रभाव झाला आणि त्याच्यामुळे हे अजून 2 आपल्याला इथे नवे स्वरादी भेटलेले आहेत. ह्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे पुढचा तो आहे व्यंजन. व्यंजन पहा, व्यंजन मराठी वर्णमालेतील ख, ख पासून पूर्ण ह, ळ पर्यंतचे सगळे वर्ण आहेत. ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात. व्यंजने अपूर्ण उच्चाराचे आहेत. हे दाखवण्यासाठी त्याचा थोडा पाय मोडावा लागतो. म्हणजे जेव्हा क, ख, ग असा उच्चार होतो तेव्हा त्यात हा स्वर मिसळून आपण त्याला उच्चार करतो. म्हणजे उदाहरणार्थ जर द्यायला गेलं तर उदाहरणार्थ पहा, क अधिक बरोबर होतं क. म्हणजे याचा अर्थ ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात. म्हणजे ज्याचा अर्थ ज्या वर्णाचा उच्चार स्वराशिवाय पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात. हे आपण इथे पाहिलं. त्याच्यानंतर अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेली वर्ण अ, आ, इ, ई, उ वगैरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. ख, ख, ग, घ व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत. त्यात मिसळून क, ख, ग, घ ही अक्षरे होतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना आपण अक्षरे म्हणतो. आणि बाराखडी आपल्याला माहीतच आहे. व्यंजनात स्वर मिळून स्वर अक्षरे बनते.
प्रत्येक व्यंजनात अ आई ई उ ऊ ए ऐ ओ औ हे 10 स्वर व आहा यांची चिन्हे मिळून आपण 12 अक्षरे करतो. त्यांना आपण 12 अक्षरे किंवा 12 खडी असे म्हणतो. हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण जे पाहिलेलं आहे तो आहे वर्ण व वर्णाचे प्रकार. त्याच्यामध्ये स्वर, स्वरादी, त्याच्यानंतर नवे स्वर, त्याच्यानंतर व्यंजनं ही आपण आज पाहिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.